हां, तर आपण पाहतोय प्राचीन भारत आणि जग, बरोबर आहे. हे प्रकरण 11 आपल्या इतिहासातील आहे. तर पाठीमागच्या प्रकरणात आपण स्थापत्यकला, बरोबर आहे, सांची स्तूप, मेहरोली येथील लोहस्तंभ, नाशिक येथील लेणी, नटराजाची कांस्यमूर्ती, अशा काही आपण वास्तू पाहिलेल्या आहेत. म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य कलेचे काही त्या काळातील नमुने सुद्धा आपण त्या काळामध्ये पाहिलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी भारत आणि पश्चिमेकडील जे देश आहे, बरोबर आहे, आपला देश आणि या पृथ्वीतलावरचे जे पश्चिमेकडचे जे देश आहेत त्या देशाविषयीचा अभ्यास, त्याचबरोबर भारत आणि आशिया खंडातील इतर देश, भारत आणि आशिया खंडातील इतर देश आणि भारत आणि पश्चिमेकडील देश, असे दोन मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. पहा, भारत आणि पश्चिमेकडील देश, भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आता त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो भारत आणि पश्चिमेकडील देश. पाहता, हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी काय केलं तर पश्चिमेकडील देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगांशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकाराचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. पहा काय प्रकार घडलेला झालेला आहे. तर ज्या काळातली हडप्पा किंवा मोहेंजोदडो ही संस्कृती उदयाला आली आणि त्या काळातील त्या लोकांनी, संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. पश्चिमेकडील जे व्यापारी लोक होते त्याचे काय केले तर व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासून भारताची काय झाली, बाह्य जगाशी एक प्रकारची चांगली ओळख झाली. कोणत्या बाबतीत? आर्थिक आणि सांस्कृतिक एक प्रकारची देवाणघेवाण सुरू झाली. आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली. पहा, बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. पहा, त्यानंतर इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकाराचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. आणि त्या काळामध्ये जे ग्रीक इतिहासकार होते, एक भारतामधली संस्कृती कशा पद्धतीची आहे, लोकजीवन कशा पद्धतीचं आहे ते पाहण्यासाठी किंवा त्या लोकसंख्येच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी ग्रीक इतिहासकारांचं मत एक कुतूहलित झालं आणि त्याच्याविषयी भारताबद्दल काय नेमकं आहे याविषयीचं एक कुतूहल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं. पाहता, त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला आणि त्या ग्रीक इतिहासकारांनी जे लेखन केलं भारताविषयीचं किंवा भारताविषयीचा जो इतिहास लिहिला गेला, भारताविषयीची जी सांस्कृतिक ओळख करून दिली गेली या ग्रीक इतिहासकारांनी, त्यामुळं झालं काय तर पश्चिमेकडील देशांशी एक भारताची चांगल्या प्रकारची ओळख झाली किंवा आपल्या देशाला पश्चिमेकडील देश चांगल्या प्रकारे ओळखू लागले. पाहता, ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धाच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते. पाहता, या गांधार कला शैलीत प्रामुख्याने कोणाच्या मूर्ती घडवल्या गेल्या? गौतम बुद्धाच्या मूर्ती घडवल्या गेल्या. आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशामध्ये, अफगाणिस्तानातील हा गांधार प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये सापडल्या होत्या. पाहता, म्हणून त्या शैलीस कोणती शैली म्हटलेलं आहे? गांधार शैली असं म्हटलेलं आहे. याच शैलीतून मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे. बघा, या मूर्तीतून काय लक्षात येतं आपणाला तर या मूर्तीची जी चेहरेपट्टी आहे ती ग्रीक चेहरेपट्टीशी, म्हणजे जो चेहरा आहे
तो चेहरा कसा आहे? ग्रीक लोकांच्या चेहऱ्यासारखा मिळता जुळता आहे. भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्याच्या धर्तीवर घडवलेली होती. आणि ज्यावेळेस भारतामध्ये नाण्यांची सुरुवात झाली त्यावेळेस कशा पद्धतीची नाणी त्यामध्ये प्रभाव पडला? तर ग्रीक लोकांनी ज्या पद्धतीनं नाणी घडवली गेली तशाच पद्धतीची आपल्यासुद्धा भारताची नाणी होती. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यातील व्यापार भरभराटीस आला. आणि या ओळखीचा फायदा काय झाला आहे? म्हणजे भारताची जी एक सांस्कृतिक ओळख ग्रीक इतिहासकारांनी करून दिली, या ग्रीक इतिहासकारांनी ओळख करून दिलेला फायदा काय झाला आपल्या देशाला? तर इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम, बघा रोम हा देश आणि भारत यांच्यामध्ये व्यापार भरभराटीस आला. यांच्यामध्ये व्यापाराची वृद्धी झाली, एकमेकांमध्ये व्यापार होऊ लागले. आणि या व्यापारात दक्षिण भारतातील बंदराचाही खूप मोठा वाटा होता. बघा, आणि या व्यापारामध्ये कोणाचा वाटा होता? आणखी दक्षिण भारतातील बंदराचाही वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूच्या काही वस्तू सापडल्या, त्या रोमन बनावटीच्या आहेत. बघा, तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर येथे उत्खनन म्हणजे काय? जमीन खोदली गेली ज्यावेळेस वास्तू बांधण्यासाठी असतील किंवा आणखी काही कारणासाठी असेल, त्या उत्खननामध्ये कासे धातूच्या काही वस्तू सापडल्या, त्या रोमन बनावटीच्या आहेत. कासे धातू म्हणजे एक प्रकारचं पितळसारखंच तो धातू दिसतो. आपल्या घरामध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी ती भांडी होती, कास्याची भांडी म्हणून ओळखलं जायचं. कशाची? कास्याची भांडी म्हणून ओळखलं जायचं. तर त्याला तडे पडले जातात, असं गरम वगैरे झालं तर त्या धातूला तडे पडतात वाटतं. तर पूर्वीच्या काळी घरामध्ये सुद्धा काही ते पितळसारखं दिसायला असते, तर ते कास्याचं धातू आहे. तर रोमन सम्राट ऑगस्टस याने अमेरिका मेडो येथे मिळालेले सोन्याचे नाणे, बघा या ठिकाणी रोमन सम्राट ऑगस्टस याचे अरिका मेडो येथे मिळालेले सोन्याचे नाणे आहेत. आता मधील अरिका मेडो येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. बघा, तमिळनाडूमध्ये सुद्धा अरिका मेडो येथील उत्खननात रोमन बनावटीच्या किंवा त्या काळात रोमन साम्राज्याने तयार केलेल्या वस्तू सापडलेल्या आहेत. त्यानंतर दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यामध्ये काय होती? व्यापाराची केंद्रे होती. आता पहा, महत्त्वाची केंद्रे होती. अशा अनेक व्यापारी केंद्राचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. आणि ह्या दोघांचे संबंध, रोम आणि भारत या देशाचे संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित झाले होते किंवा व्यापारामध्ये कशा पद्धतीनं एक वृद्धी झाली होती त्यांच्यामध्ये, हे आपल्याला कशामध्ये कळतं? तर जे तत्कालीन साहित्य लिहिलं गेलं आहे किंवा ग्रीकांनी जे इतिहास लिहून ठेवला किंवा रोमन साम्राज्यामध्ये जे काही साहित्य आपल्याला हाती लागतं, जे लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या भारत देशाचा आणि रोम यांचा संबंध, त्या ठिकाणी व्यापारी केंद्राचा संबंध लक्षात येतो. आता या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचं काय होतं? बंदर महत्त्वाचं होतं. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. बघा, भारतीय माल काय करायचे? अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. तिथून तो युरोपातील देशामध्ये पाठवला जाई. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. आणि ह्या अरबी लोकांनी काय केलं? हा जो भारतीय माल अलेक्झांड्रियापर्यंत पोहोचवला जायचा, त्यांच्याबरोबर या भारतीय लोकांचं तत्त्वज्ञान आणि त्यांच्या संकल्पना ह्या किंवा त्यांचं विज्ञान आहे ते युरोपपर्यंत त्यांनी पोहोचवलं. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. बघा, भारतानं कशाचा शोध लावला होता? गणितामध्ये शून्याचा शोध लावला होता. कोणता? शून्याचा शोध लावला होता. आणि ती एक जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. म्हणजे पहा, शून्यामुळे कितीतरी साध्य होतं. एक शून्य जर असेल, एखाद्या एक वरती एक शून्य दिला तर त्याची किंमत वाढते, 10 होते. एक वरती 2 शून्य दिले तर 100 होता. एक वर 3 शून्य दिले तर 1000 होता. बरोबर आहे?
म्हणजे असं शून्याचं महत्त्व भारतानं जगापुढं दाखवून दिलं. आता अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिलेला आहे. भारत आणि आशिया खंडातील इतर देश, भारत आणि आशिया खंडातील इतर देश, आशियातील अनेक देशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा अवशेष सापडलेला, प्रभाव पडलेला दिसून येतो. पहा, तर आशिया खंडातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव, आपल्या ज्या आशिया खंडामध्ये जे काही देश येतात त्या देशावरती सुद्धा प्रभाव आपल्या भारत देशाचा पडलेला दिसून येतो. उदाहरणार्थ पहिला दिलेला आहे श्रीलंका. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होतं. बघा, सम्राट अशोकानं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं. या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली. संघमित्राने काय केली? स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली होती. श्रीलंकेतील अनुराधपूर येथील असलेला बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. पहा, आणि या ठिकाणी जो बोधिवृक्ष आहे याच शाखेपासून वृद्धिंगत झाला किंवा तयार झालेला आहे असं मानण्यात येतं. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या काळामध्ये पहा, श्रीलंकेमध्ये जे काही मोती आणि मौल्यवान वस्तू होत्या त्यामध्ये काळात भारतामध्ये खूप मोठी मागणी होती. आता इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. कितव्या शतकामध्ये? इसवी सनाच्या 5व्या शतकात. तर कश्यप नावाच्या राजानं काय केलं होतं? लेणं खोदवलेलं होतं. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली, भित्तिचित्रांची म्हणजे भिंतीवरती काढलेल्या चित्रांची जी शैली आहे किंवा ती जी कला आहे ती अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. अजिंठ्याच्या म्हणजे अजिंठा वेरूळची जी लेणी आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्या चित्रांशी अतिशय ती काय आहे? मिळती जुळती आहे किंवा साम्य आहे. पहा, श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परांची माहिती देतात. तर ह्या दोन ग्रंथामध्ये भारत आणि श्रीलंका विषयीची माहिती आपल्याला मिळते. कोणत्यामध्ये? महावंश आणि दीपवंश हे जे दोन ग्रंथ त्यात श्रीलंकेतील आपल्याला पाहावयास मिळतात किंवा त्या काळात निर्माण झाले त्यामध्ये भारत आणि आपल्या श्रीलंकेविषयीची माहिती मिळते. हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. हे ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? पाली भाषेत लिहिलेले आहेत. पण आता प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. चीन आणि इतर देश कसे संबंध होते बघा. तर प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. त्या काळामध्ये सम्राट हर्षवर्धनानं काय केलं होतं? चीनच्या दरबारात आपला राजदूत म्हणजे आपल्या देशाचा एक प्रतिनिधी म्हणूया आपण त्या ठिकाणी पाठवलेला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनांशुक असे नाव होते. बघा, जे रेशीम तयार होत होतं चीनमध्ये, ते चीनमध्ये रेशीम तयार होत होतं किंवा ते जे कापड तयार होत होतं त्याला भारतात मोठी मागणी होती आणि या प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनांशुक पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत असत. बघा, प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनांशुक कुठं पाठवायचे? पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत असत. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात. आणि त्या मार्गाला रेशीम मार्ग म्हणजे समुद्रामार्गे खुष्कीच्या मार्गानं हा व्यापार चालत असे. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नालासोपारा हे एक होते. बघा, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नालासोपारा हे सुद्धा त्या काळातले एक केंद्र होतं. भारतात आलेले फैयान आणि युआनशांग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गानेच भारतात आले. बघा, फैयान आणि युआनशांग चीनचा कोण आहे? तो युआनशांग आहे. ते सुद्धा कुठून आलेले आहेत?
या रेशीम मार्गानेच भारतामध्ये आलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग, इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि काश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. हे बौद्ध भिक्खू कुठे गेले? चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेमध्ये रूपांतर केले आणि त्यांनी काय केलं? भारतीय जे बौद्ध ग्रंथ होतं त्या बौद्ध ग्रंथाचं चीनी भाषेमध्ये रूपांतर केलं. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली आणि त्यानंतर म्हणजे अगोदर आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला गेला आणि आपल्या भारतातूनच अशा पद्धतीची एक प्रकारची ओळख करून घेऊन किंवा एक प्रकारचं तत्वज्ञान घेऊन एक प्रकारचं ज्ञान घेऊन हे जे भिक्खू होते ते चीनमध्ये गेले आणि त्यांनी भारतामधलं जे बौद्ध चीनी ग्रंथाचं चीनी भाषेमध्ये रूपांतर केलं. यामध्ये चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशामध्ये पोहोचला. बघा या बौद्ध धर्माचा प्रसार कुठं पोहोचलेला आहे? तर बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशामध्ये पोहोचला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आग्नेय आशियातील देश. बघा आग्नेय आशियातील देश काय आहे? कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. पहा कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली. कोणी केलेली आहे? चीनी परंपरेच्या आधारे. लक्षात ठेवा, चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते. फुनानच्या लोकांना काय होतं? संस्कृत भाषेचं ज्ञान होतं. त्याचबरोबर त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे. त्या काळामधला एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे, तो संस्कृतमध्ये आहे. यावरून त्या काळातील लोकांना किंवा फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं हे सिद्ध होतं. या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला आणि यामुळंच काय झालं? या राज्यामुळं भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन, आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. पहा आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत येथील कथावर आधारलेली नृत्य नाट्य लोकप्रिय आहेत. पहा तर इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत येथील कथावर आधारलेली नृत्य आणि नाट्य लोकप्रिय आहेत. म्हणजे आपल्यामधल्या ज्या रामायणातल्या कथा असतील, महाभारतातल्या कथा असतील, त्याच्यावर जी नृत्य आहेत, नाट्य आहेत, ती त्या लोकप्रिय आहेत इंडोनेशियामध्ये. आग्नेय आशियातील राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला आणि त्याच काळानंतर आग्नेय आशियातील राज्यामध्ये हे जे भारतीय संस्कृतीचा एक प्रकारचा प्रभाव होता, तो प्रभाव काय झाला? जास्तीत जास्त वाढत गेलेला आहे. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये पोहोचलेला आहे. बघा प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये पोचला गेला आणि त्यानंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिराचीही निर्मिती झाली. बघा त्या नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांचीही निर्मिती झाली. यावर्षी आपण इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, यावर्षी आपण इसवी सन 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला. त्यानंतर आपण पुढील वर्षी आपण इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. बघा कुठपर्यंत शिकणार आहोत पुढील वर्षी? इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास
मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात. बघा, मध्ययुगीन इतिहास कधी म्हटलं जातं, तर 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील जो इतिहास आहे त्याला मध्ययुगीन किंवा मध्ययुगीन कालखंड असं सुद्धा ओळखलं जातं. तर या ठिकाणी आपल्या इतिहासातील हे आजचं जे प्रकरण आहे प्राचीन भारत आणि जग हे आपण संपलेलं आहे. तर याच्यावरची जी प्रश्न उत्तर आहेत ती प्रश्न उत्तर तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या वर्गपटाच्या वहीत लिहून काढायचे आहेत आणि त्याचबरोबर ती पाठांतरसुद्धा करायची आहेत. त्यानंतर आपण विषय घेणार आहोत नंतरचा, तो म्हणजे नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रात जी 2 प्रकरणं आहेत, किती सांगितले, 17ला